हाय नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलला स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे की कॉर्ड पायपिंग कशी करायची। कॉर्ड पायपिंग करण्यासाठी आपल्याला असं क्रॉसमध्ये पट्ट्या काढायच्या आहेत। 1 इंचाच्या काढू शकता, 1.25 इंचाची काढू शकता, जशी आपल्याला कम्फर्टेबल वाटेल अशी काढून घ्यायची आहे। क्रॉसमध्ये पट्ट्या ह्या अशा मी 2च काढते आणि त्या अशा कटिंग करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि एकामेकाला त्या आपण जोडून घेऊ। अशा जोडून घ्यायच्या आहेत। कॉर्ड पायपिंग ब्लाउजला छान वाटते, त्याने लावल्याने ब्लाउजला अजून लुक चांगला येतो। म्हणून कॉर्ड पायपिंगचा ब्लाउज एक आपण शिवणार आहोत आता, त्याच्यासाठी मी कॉर्ड पायपिंग बनवत आहे। तर कॉर्ड पायपिंग बनवण्यासाठी आपल्याला असा सिंगल दाब लागतो, तो सिंगल दाब आपण घ्यायचा आहे। आणि हे आहे कॉर्ड पायपिंगसाठी धागा, हा आपल्याला मॅचिंग सेंटरमध्ये भेटून जाईल। हा आपल्या पट्टीला आपण उलटी पट्टी ठेवायची आणि त्याच्यामध्ये असा धागा ठेवायचा आहे, बरोबर मध्ये ठेवायचा आणि अशी घडी घालायची। घडी घातल्यानंतर धाग्याच्या बाजूने आपल्याला शिलाई द्यायची आहे, म्हणून याच्यासाठी आपल्याला सिंगल दाब हवा असतो। आता आपण धागा आपल्या डाव्या साईडला घ्यायचा आहे, कारण का मी दाब उजव्या साईडचा लावला आहे। मग ती पट्टी आपल्याला त्याच्यामध्ये अशी पकडायची आहे। अशी पकडल्यानंतर आपल्याला हळूहळू आपल्याला अगोदर ते बसून घ्यायचं आहे धागा व्यवस्थित। आता आपण याच्यामध्ये अशी फोल्ड करू, हे बघा। आता हळूहळू आपल्याला तेथून मशीन चालवायची आहे। अशी व्यवस्थित आपल्याला धाग्याबरोबर शिलाई मारून घ्यायची आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित एकदम ते टाईट बसतं। टाईट बसलं तरच कॉर्ड पायपिंगची फिनिशिंग चांगली येते, नाहीतर नाही येत। अशी तयार होते कॉर्ड पायपिंग। आता आपण ती ब्लाउजला लावून घेऊ। मी गळा पलटी केलेला आहे, तर पलटी केलेल्या गळ्यावरती आपण हे आतल्या बाजूनी कॉर्ड पायपिंग ठेवणार आहे आणि पायपिंग आपल्याला बाहेर ठेवायची आहे आणि वरतून आपल्याला हळूहळू शिलाई मारायची आहे। अशी हळूहळू आपण शिलाई घेऊ। ज्यांना सवय नाही आहे त्यांना थोडंसं जमत नाही आहे लवकर, पण ते हळूहळू जमतं आपल्याला। हे अशी शिलाई मारून घेऊ। बघा तुम्ही कशी एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित बसते आहे, कारण का आपल्याला जर का पायपिंगच व्यवस्थित नाही झाली, धागाच व्यवस्थित टाईट नाही बसला त्याच्यामध्ये, तर पायपिंग व्यवस्थित नाही येणार आहे। हे असं हळूहळू मी गळ्याला लावून घेते। गळा पानगळा असल्यामुळे शेवटच्या टोकाला आपल्याला क्रॉसमध्ये कट करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे पानगळा व्यवस्थित बसतो। असं कटिंग करून आतल्या बाजूला आपण शिलाई करून घेऊ। दुसऱ्या साईडला आपण पायपिंग बाहेर काढून त्याचप्रमाणे शिलाई करून घ्यायची आहे। हळूहळू आपल्याला कडेने व्यवस्थित पायपिंग बाहेर येईल असं शिलाई मारून घ्यायची आहे। काहीही गडबड करायची नाही आहे, त्याच्यामुळे आपली कॉर्ड पायपिंग बिघडू शकते। बघू शकता तुम्ही पायपिंगची फिनिशिंग किती छान आलेली आहे, अगदी व्यवस्थित आणि छान दिसते पानगळा कॉर्ड पायपिंगमध्ये। असा तुम्हीही ऑपोजिट कलर घेऊन बनवू शकता, अगदी छान वाटते बघा जवळून। अगदी व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ नवीन नवीन तुमच्यासाठी घेऊन येत राहीन। चलो बाय, थँक्यू।